महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ज्या शिवाजी महाराजांनी इथल्या तळागाळातल्या जाती धर्माला माना सन्मानाचं स्थान आपल्या स्वराज्यामध्ये दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम इथली मुंबई विद्यापीठ करत आहे. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध असतो. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा मी विनंती करतोय की आज धम्मावर घाला जातोय, पाली भाषेवर घाला घातला जातोय, बौद्ध भिक्षूंवर अटॅक होतोय, बौद्ध भिक्षूंना रस्त्यावर थोपवलं जातंय. तर अशा पद्धतीने जर का हा अन्याय सुरू राहिला आणि बनतेजींना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही या मुंबईमध्ये लवकरच एक मोठं जनआंदोलन उभं करू. सध्या महाबोधी मुक्ती आंदोलन हे सुरू आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन सुरू आहे. जर का हे आंदोलन आणि मुंबई विद्यापीठामध्ये चालू असणाऱ्या बनते विमानतळ यांचा छळ जर भिक्खू संघाला दिल्लीमध्ये कळाला तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथल्या जातीवादी सरकारला त्यांना या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावं लागेल. 300 विद्यार्थ्यांचं वसतिगृह मागणं ही मागणी काय अनधिकृत आहे का? अरे गोर गरीब SC ST OBC या विद्यार्थ्यांनी शिकू नये का? अरे आम्ही जर शिकलो नाही तर आमची प्रगती होणार नाही. आणि म्हणून इथल्या जातीवादी सरकारने आमच्या SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना शिकू न देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. बनतेजींनी एक सामाजिक मागणी केली की गोर गरीब माणसं जी खेड्यापाड्यातून येत आहेत, जे विद्यार्थी खेड्यापाड्यातून येत आहेत, त्यांना मुंबईमध्ये राहण्याची गैरसोय होते. मुंबई विद्यापीठामध्ये जर 300 खोल्यांचं वसतिगृह बांधलं गेलं तर ती मुलं या ठिकाणी शिकतील आणि त्यांचा राहण्याचा प्रश्न सुटेल. ही मागणी काय चुकीची आहे? अरे मग का आमच्यावर अशा पद्धतीने दडपशाही केली जाते? का बौद्ध भिक्षूंना अशा पद्धतीने मानहानीला सामोरं जावं लागतंय? मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये उर्दू भवन आहे, मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत भवन आहे. मग मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? मुंबई विद्यापीठामध्ये पाली भवन झालं पाहिजे की नाही? ही मागणी काय बेकायदेशीर आहे? अरे जे लोक बेकायदेशीर मागणी करून मुंबईला भेटी करतात, परंतु अतिशय शांत पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून बनतेजी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्या घेऊन बनतेजी आंदोलन करत आहेत, सत्याग्रह करत आहेत. बनतेजी कुणाला काळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला निळा झेंडा दाखवत नाहीत, बनतेजी कुणाला शिव्या शाप देत नाहीत, बनतेजी कुणाबद्दल वाईट बोलत नाहीत. बनतेजी आपले शांत पद्धतीने मुंबई विद्यापीठाच्या गेटवर एक पिंपळाचं झाड आहे, ज्या पद्धतीने तथागत बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली शांतीचा संदेश देतात, त्याच पद्धतीने बनतेजी सकाळ संध्याकाळ तिथं ध्यान करून आपल्या मागण्या सरकार कसे मान्य करतील अशा पद्धतीने बनतेजी त्या ठिकाणी आपल्या मागण्या करत आहेत. अशा शांतप्रिय आंदोलनाला हे मुंबई विद्यापीठ चिरडण्याचा प्रयत्न करते. शांतीच्या आंदोलनाला हे लोक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करते. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा निषेध झालाच पाहिजे. अशा जातीवादी मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध झालाच पाहिजे.